माननीय पोलीस आयुक्त श्री डुंबरे सर, तसेच आमचे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त उगले सर, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घरफोडी तसेच बाईक चोरी यासारखे गुन्हे घडत असल्याने त्याबाबत विशेष मोहीम राबवण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे आमचे घटक 2चे आव्हाड साहेब योगेश आव्हाड, त्यांचे सहकारी केदारी साहेब, अजून तडवी PSI तडवी व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेऊन अहोरात्र मेहनत घेऊन तांत्रिक तपासाद्वारे यातील 2 गँग पकडलेले आहेत। त्यामध्ये जे एकूण 5 घरफोडी, 4 बाईक चोरी व तसेच दुसऱ्या गँगकडनं 1 घरफोडी आणि 1 मोबाईल चोरी व त्यांच्याकडं इतर 2 मोबाईल मिळालेले आहेत। ते त्यांचा अजून आयम्या ट्रेसिंग चालू आहे। ते कोण फिर्यादी आहे त्याच्यावरनं पण त्यांची फिर्याद दाखल होणार आहे। यामधले जे आरोपी आहेत त्यांचा काय पूर्व इतिहास आहे का? हा, यातील एक आरोपी मोहम्मद अर्थबेद अब्रार शेख हा पूर्वी मोबाईल चोरीमध्ये अटक होता। तसे हे रेकॉर्डवरीलच आरोपी आहेत व इतर आरोपींची पण अधिक माहिती घ्यायचं व तपास चालू आहेत। आता ह्या आरोपींकडून एकूण 9,24,000 रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे। त्यांच्याकडनं एकूण कोणगाव बदलापूर कोणगाव येथील 1 घरफोडी, तसेच बदलापूर येथील 2 घरफोड्या, अंबरनाथ येथील 1 घरफोडी आणि दुसरी नेहरू नगर मुंबई येथील मोटरसायकल लॅपटॉप चोरी, मोटरसायकल चोरी, नेहरू नगर मुंबई येथील पण मोटरसायकल चोरी निघालेली आहे। मुंबईतील दुसरं पोलीस स्टेशन माहीम येथील मोटरसायकल, तसेच कामोटे नवी मुंबई येथील 1 मोटरसायकल, अशी 5 घरफोडी आणि 4 मोटरसायकल चोरी यांच्याकडनं हस्तगत केलेले आहेत। तसेच दुसऱ्या टोळीकडनं भोईवाडा पोलीस स्टेशनची 1 घरफोडी आहे। त्यामध्ये पण 1,40,000 रुपये किमतीचा माल हस्तगत केलेला आहे व ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 1 गुन्हा दाखल होता मोबाईलचा, तो पण हस्तगत केलेला आहे मोबाईल। असा एकूण 9,24,000चा माल हस्तगत केला आहे। सर, याच्यात एक आरोपी आहे शुभम प्रदीप खरटमोड, हा जवळपास सगळ्याच गुन्ह्यांमध्ये, तर याची काय पार्श्वभूमी आहे? शुभम खरटमोड 22 वर्षाचा याचा अद्याप आत्ताच अटक केलेली आहे। तो त्याची पूर्ण आता आम्ही कुठे कुठे अटक झाला याची चौकशी चालू आहे। अजून भरपूर यांच्याकडनं गुन्हे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्पीड न्यूज भारत।